टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राज्यभरातून तसेच देशभरातून कोकणातल्या लाल मातीतल्या जांभ्या दगडाला विशेष मागणी असते। मात्र सध्या या चिरेखाण व्यवसाय जो आहे तो पाण्यात गेलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या रत्नागिरी जवळच्या वेतोशी गावामध्ये आलेलो आहोत आणि एका चिरेखाणीवरती आहोत। मॉन्सून पूर्व पाऊस आणि त्यानंतर सक्रिय झालेला मॉन्सून यामुळे सध्या चिरेखाण व्यवसाय हा जो आहे तो पाण्यात गेलेला पाहायला मिळतो आहे। मॉन्सून पूर्व या पावसामुळे चिरेखाण व्यावसायिकांचं जवळपास 50 कोटी रुपयांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। सर्वाधिक मागणी चिरेखाणीची जी आहे ती मे महिन्यामध्ये असते आणि हा मे महिना जो आहे तो या ठिकाणी वाया गेलेला पाहायला मिळतोय। मे महिन्याच्या मध्यावरच अवकाळी पावसानं या ठिकाणी हजेरी लावली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॉन्सून सक्रिय झाला। रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 1000 चिरेखाणी आहेत आणि सध्या या चिरेखाणी या पावसामुळे भरल्यामुळे या चिरेखाणी पूर्णतः बंद आहेत। राज्यभरातून लाल रंगाच्या या जांभ्या दगडाला मोठी मागणी असते। सध्या चिरेखाणी बंद असल्यामुळे कामगारांनी देखील आपले हिशोब करून या ठिकाणी घरचा रस्ता धरलेला पाहायला मिळतोय। मात्र असं असलं तरी पण मोठ्या फटका या चिरेखाण व्यावसायिकांना बसलेला पाहायला मिळतोय। नेमकं नुकसान काय झालं आपण हे विचारून घेऊया। आपल्यासोबत काही कर्मचारी इथले आहेत। दादा काय सांगाल, मॉन्सून पूर्व पावसामुळे आणि त्याच्यानंतर मॉन्सूनमुळे सध्या नेमकं काय परिणाम झाला चिरेखाणींवरती? पाऊस जो की आपले जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येतो तो 15 मेच्या आसपास पडला आणि त्याच्यामुळं मग आमचं एवढं नुकसान झालं की खाली जे चिरा कापून ठेवला होता तो पण वाया गेला। नाही म्हणलं तरी एक 5 ते 6 हजार चिरा आमचा वाया गेला आणि जे की अजून खण खाली जाणार होते, चिरा अजून चांगला निघत होता खाली, जे की 30,000 40,000च्या आसपास चिरा निघला असता, तो पण आमचे नुकसान झालं। आणि त्या पावसामुळं म्हणजे पाणी साचलं खाणीत आणि ज्या मशनी होत्या, मोटर होत्या आमच्या इलेक्ट्रिक मोटर, त्यांचं पण नुकसान झालं। सध्या चिरेखाणीमध्ये पाणी आहे का सध्या, काय परिस्थिती आहे? हो, नाही म्हणलं तर आता एक 7 ते 8 फूट पाणी आहे चिरेखाणीमध्ये। सध्या बंदच आहे? हो, सध्या बंद आहे। नक्कीच या ठिकाणी राज्यभरातून आणि देशभरातून या जांभ्या दगडाला विशेष मागणी असते। घरकामासाठी किंवा घरांच्या बांधकामासाठी किंवा मंदिरांच्या बांधकामासाठी या चिऱ्यांचा वापर या ठिकाणी केला जातो। मात्र सध्या हे चिरेखाण व्यावसायिक जे आहेत ते सध्या अडचणीत सापडलेले पाहायला मिळत आहेत। जो मॉन्सून पूर्व पाऊस आणि त्याच्यानंतर मॉन्सून सक्रिय झाला त्यामुळे सध्या चिरेखाणीमध्ये मोठं पाणी आहे आणि सध्या त्यामुळं कोकणामधल्या खास करून रत्नागिरी जिल्ह्यामधल्या ज्या चिरेखाणी आहेत त्या सध्या बंद असलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, वेतोशी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।